महाराष्ट्राच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी 18 जून रोजी पोटनिवडणूक होणार असल्याची घोषणा करण्यात आली आणि या निवडणुकीभोवती आता राजकीय चर्चांना जोर आलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांनी 6 मे रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला होता। दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने या जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला। 1 जून रोजी अधिसूचना जारी होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 8 जून आहे। 9 जून रोजी अर्जांची छाननी होईल, तर 11 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहेत। जर निवडणूक लागलीच तर 18 जून रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी पार पडणार आहे। मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी अनेक दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत आहेत। यामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, प्रमोद हिंदुराव आणि अविनाश आदिक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। याशिवाय माजी आमदार अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे, सुनील टिंगरे आणि दीपक मानकर यांची देखील नावं संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येत आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी स्पर्धा पाहायला मिळते। दुसरीकडे विधान परिषद आणि राज्यसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय। इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी सुरू केल्याची माहिती समोर येते। आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जागेसाठी नेमका कोणाला उमेदवारी देणार आणि ही निवडणूक खरंच बिनविरोध होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।